ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। खासदार अनिल देसाई आहेत, खासदार संजय राऊत आहेत आणि विनायक राऊत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही सगळी व्यवस्था आपण पाहतोय की मोठ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। जनता न्यायालय असं या महापत्रकार परिषदेला नाव देण्यात आलेलं आहे। सगळीकडे जनता न्यायालय असा उल्लेख असलेले हे पोस्टर परळीच्या डोम परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि जनतेच्या न्यायालयामध्ये ही पत्रकार परिषद घेऊन सत्य ऐका आणि त्यावरती विचार करा अशा पद्धतीची ही टॅगलाईन जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेसाठी घेण्यात आलेली आहे। वर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलेलं आहे की गोगावले हे प्रतोद म्हणून कसे चुकीचे आहेत, गटनेते म्हणून निवड झाली एकनाथ शिंदेंची ती कशी चुकीची आहे, अवैध आहे। अध्यक्षपदाची जी निवडणूक विधानसभेच्या झाली ती कशी चुकीची आणि अवैध आहे हे इतकं स्पष्ट शब्दामध्ये बोललेलं असताना त्याची दखल घ्यायची नाही आणि त्याच्या उफराट काहीतरी करायचं, तर मग शेवटी न्याय मिळणार तरी कुठे? न्याय एकाच ठिकाणी मिळू शकतो, तो जनतेपुढे। कारण जनतेनं आम्हाला सगळ्यांना नेमलेलं आहे, आमच्या सगळ्या यंत्रणा तयार केलेल्या आहेत, जनतेनेच आपली घटना तयार केलेली आहे आणि घटनेवर आधारित यंत्रणा जर आता वाह्यात वागत असतील तर त्याच्यावर अंकुश जनतेनं ठेवला पाहिजे आणि अंतिम निकाल अंतिम निर्णय जनतेनं द्यावा। 2018 साली जे पक्षप्रमुख पद उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी जे ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, शिंदे गटाकडून देखील त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण। विधानसभा अध्यक्षांना हे कोणी विचारलेलंच नाही की शिवसेना पक्षाचे प्रमुख कोण आहेत, त्यांना काय अधिकार आहे, त्यांना कुठे कोणी काय विचारलंय? ते स्वतःहून काही ना काहीतरी त्याच्यावर शिरलेत तिकडे। एवढं मोठं जे काही निकालपत्र दिलेलं आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे एकच अपेक्षा केली की तुमची घटनात्मक अशी यंत्रणा आहे, एक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून तुमचा अधिकार आम्ही डावलत नाही, तेव्हा पात्र अपात्रता ही विधानसभेच्या चौकटीत आहे, तर ती योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्यावर तुम्ही निर्णय द्या। ते सोडलं आणि भलतंच काहीतरी करत बसलेले आहे तर मग त्यांना काय असं मोकाट सोडायचं का? शेवटी जनतेच्या न्यायालयासमोर उभं करावंच लागेल, ते आम्ही करतो। 2018 सालचे जे आपण पाहतोय की सुभाष देसाई जे आहेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली होती। त्यांनी सांगितलेलं आहे की आज आम्ही जनतेच्या न्यायालयात अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे, परंतु निकाल देत असताना मोठे गट्टे जे होते ते परिषदेला ज्येष्ठ वकील